जगाच्या पाठीवर अशी कुठलीच जागा नाही आहे की जिथे माझ्या चकुलीची शपथ माझा पाठलाग करणार नाही. बरोबर आहे. सोडली दारू. पप्पा बरे होणार नाहीत असं तुला वाटतंय का? नाही ग बेटा. हे बघ जान्हवी, जागृतीकडे पाहून तरी शांत हो. ऑपरेशन इज सक्सेसफुल. डॉक्टर, किती पेमेंट मिळाले ते सुद्धा सांगून टाका तिला. तुझ्या बाबतीत असे विचार तरी येतील का माझ्या मनात? ही आमच्या मोहनची बायको सीमा. मिलिंद कुठे आहे? त्याच्या बहिणीचं लग्न आहे ना, म्हणून तो गेलाय. म्हणजे ते लग्न वगैरे आटोपलं की मग येईल. नाही, पण तो परत आला की त्याला मला भेटायला सांगा. तुमच्या अनघापेक्षा आम्हाला आमची सीमा जास्त उजवी वाटली. हे पैसे जमवण्यासाठी मी काय काय केलंय ते. पैशासाठी मी माझी किडनी विकून बसलोय. माझ्यासाठीच कर्ज घेतलं दादानी. खरं तर तूच ठामपणे सांगायला हवं होतंस की मला मोहनशी लग्न करायचं नाहीये म्हणून. अगं हो नाही करता करता अनुचं लग्न ठरतंय. पण हे हुंडा देऊन लग्न करणं वगैरे मला नाही पटत. राहुल, आलास तू? हाय राहुल. दादा, काय झालं? काय झालं राहुल? अरे बोल ना. लग्नाचं सगळं नीट ठरवून आलायस ना तू? अरे अगं असा काय करतो हा? बोल ना राहुल. दादा, दादा सांग ना, लग्न मोडलंय का त्यांनी? नाही, तसं झालं असेल ना तर चांगलंच झालं. अनु, हो, तू घेतलेलं कर्ज परत करून टाक. अगं काय हे अनु? दादा, दादा, अरे काय समजायचं आम्ही रे, सांग ना. राहुल, अरे बोल ना. बोल ना काहीतरी राहुल. दादा, दादा, मी फोन करून विचारते. राहुल, काय झालं बाळा? तुम्ही म्हणताय मोनिकाने अबॉर्शन करायचं नाही म्हणून, पण मला एक सांगा, मोनिकाच्या आयुष्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण? तुमच्या लेखी मी मोनिकाचा कोणीही नाहीये, पण तिच्या लेखी मी तिचा बाबा आहे, वडील. आणि माझं सोडा हो, पण मोनिकाला स्वतःला तिच्या आयुष्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही? अबॉर्शन न करण्याचा निर्णय स्वतः मोनिकाचा आहे. आम्ही फक्त तिच्या निर्णयाशी सहमत आहोत इतकंच. तुमचं काय जाते हो असं म्हणायला? पण ती कायद्याने आमचं नाव लावते. तो तिचा नाईलाज आहे बहिणी. आय एम व्हेरी सॉरी, पण तुमचं नाव लावणं सुद्धा तिला
लाजिरवाणं वाटतं. हा नाव लावल्यामुळे तुमचं पालकत्व सिद्ध होत असेल, पण उत्तम पालक होऊ शकलो का आपण याचा जरा एकदा गांभीर्यानं विचार करा. असो, एवढंच सांगतो की मोनिकाची काळजी तुम्ही करू नका. ती जशी आहे तशी आम्ही तिला स्वीकारलेली आहे आणि यापुढे तिच्या आयुष्याला आकार देण्याची जबाबदारी संपूर्णपणे आमची आहे आणि आम्ही ती नक्कीच पार पाडू. तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करून घेता येतील का ते पहा, कारण मला ते शक्य नाहीये. आणि आणखीन एक, या ऑफिसमध्ये मी काम करतो. इथे काम करतानाच्या प्रत्येक मिनिटाचा मला मोबदला मिळतो. तेव्हा माझा बहुमूल्य वेळ फुकट खर्ची पाडू नका. या आपण. काय चाललंय? मॅगझिन वाचते. हो. ए सागर, हा. तुझा पण असाच कधीतरी फोटो येईल ना? येस. सागर पंडित, द ग्रेट सिंगर, इंडियन आयकॉन. छ्या, अगं इंडियन आयकॉन काय, मला तर इंटरनॅशनल आयकॉन बनायचं आहे. इंटरनॅशनल? आरशात तोंड बघितलंस का? ए नाही नाही, तू ग्रेट सिंगर होशील, पण तुझे पाय आहेत ना ते जमिनीवरच असू दे. ऑफकोर्स. हे तुला माहिती आहे आज मी कोणाला भेटलो ते? आता तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? आज मी सरगम मॅडमना भेटलो. सरगम मॅडम? ह्या कोण? अगं एका मोठ्या म्युझिक कंपनीच्या ओनर आहेत त्या, सरगम राव. सरगम राव ही बाई आहे की पुरुष आहे? नाही नाही, म्हणजे जसं बाजीराव सर्जेराव असतं ना, तसं सरगमराव वाटतंय. हा हा हा, पीजे पुरे झाले. हा, राव त्यांचा सरनेम आहे. त्यांनी बोलवलं होतं तुला? हो अगं, त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि म्हणाले नक्की ब्रेक देतील. वाव. तुला खरं सांगू, माझा एखादा अल्बम हिट झाला ना की म्युझिक डायरेक्टर्सची रांग लागेल बघ माझ्याकडे. ए सागर, तू मला तुझी सेक्रेटरी ठेव ना, म्हणजे काय ना, तुझ्या सगळ्या डेट्स मी मॅनेज करेन. चालेल. ए पण तू पगार किती घेशील? बघ, म्हणजे तुला जमेल तेवढी दे. ओके, डन. डन. मोनिका, जरा एक मिनिट बाहेर जाशील का? सागर, काय चाललंय तुझं? म्हणजे मी पाहतोय तुझी मोनिकाशी जास्त मैत्री वाढत चालली आहे. हे बघ, जरा जपून. ओके?
ही आमच्या मोहनची बायको सीमा. हा मोहन भाऊजींची बायको. हो सॉरी राहुल. तुमच्या अनघापेक्षा आम्हाला आमची सीमा जास्त उजवी वाटली. पण आई हे बरोबर नाहीये ना. सीमा, तुम्ही मलाही अंधारात ठेवलं आणि यांनाही. हे बघ सीमा, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. तू आज जा. मोहन भाऊजी, तुम्हाला माहिती आहे हे पैसे जमवण्यासाठी मी काय काय केलंय ते. पैशासाठी मी माझी किडनी विकून बसलोय. दादा, दादा, बोल ना काहीतरी. ए दादा, अरे हे बघ, पैशाचा हव्यास असलेल्या घरात माझं लग्न नाही झालं ही चांगलीच गोष्ट नाही का? दादा बोल रे काहीतरी, बोल ना दादा, बोल ना रे दादा, बोल ना. ऐक, माझ्याशी नीट बोल बरं. दादा, असं काय रे करतोस तू? दादा प्लीज बोल ना रे काहीतरी. हॅलो हॅलो. हॅलो, मी अविनाश बोलतोय. माधुरी आहे का? नाही आहे. काय काम आहे? नाही, काम तसं काही नाही, म्हणजे सहजच फोन केलेला आहे. कशा आहात तुम्ही? बरी आहे. तू कुठून बोलतोयस? मी घरनं. का ऑफिसला नाही गेलास? नाही, जरा बरं वाटत नाही आहे. तसं पेडणेकर साहेबांना कळवलंय मी. ठीक आहे, तुझा फोन येऊन गेला तर सांगते मी माधुरीला. ठेव आता, विश्रांती घे. ओके. मम्मा, कोणाचा फोन होता?
अविनाशचा. अरे मग बोलवलं का नाहीस? तब्येत बरी नाही म्हणे. खोटं नाटं सांगून ऑफिसला दांड्या मारायच्या. तुझ्याशी गुलू गुलू बोलायला बरं सुचतं तब्येत बरी नसताना. हॅलो. हॅलो अभि. हां माधुरी, अगं कधी आलीस तू? म्हणजे आत्ताच तुझ्या मम्माशी माझं बोलणं झालं. अरे मी घरीच होते, मम्माने बोलवलं नाही. बरं मला सांग, तब्येत बरी नाही आहे तुझी? काय झालं? हो अगं अंग दुखतंय माझं, म्हणजे ताप येईल असं वाटतंय. ताप येईल असं वाटतंय ना? ताप आलेला नाहीये ना? मग तू घरी काय करतोयस? उठ, चल ऑफिसला जा आधी. अरे तू असं काय करतोयस अवी? इथे तुझ्या नावाने खडे फोडायला क्षुल्लकचं कारण सुद्धा मम्माला खूप होतंय. तुला कळतंय का? तू आधी तयार हो आणि ऑफिसला जा. हो ठीक आहे, जातो. बरं मला एक सांग, संध्याकाळी भेटणार आहेस का? संध्याकाळचं संध्याकाळी पाहू. तू आधी ऑफिसला जा, तिथून मला फोन कर. ठेवते, बाय. अभि ऑफिसला चाललाय. मग काय करू? पेढे वाटू? म्हणजे बरं नाही असं खोटंच सांगितलं ना त्यांनी. सीमा, काय झालं? काही नाही. म्हणजे सोडा मला. सोडा म्हणते ना. तुमचं आधीच लग्न ठरलं होतं ना त्या मुलीशी? ॲक्च्युली तशी मला ती पसंत नव्हतीच. पसंत नव्हती का तिला पैसे देता आले नाही म्हणून लग्न केलं नाही तुम्ही तिच्याशी? नाही सीमा, तसं नाही झालेलं. तसंच झालं. हे बघ, जे झालं त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. मग कशासाठी उगाच विचार करतेस? जे झालं त्याच्याशी तुमचा तरी संबंध आहे ना? काय वाटत असेल त्या मुलीला? तिचा तो भाऊ त्यानं किडनी डोनेट केली तुम्हाला पैसे देण्यासाठी. तुम्हाला शरम कशी नाही वाटत? सीमा, हे बघ सीमा, आता त्या गोष्टीचा विचार करण्याची काही एक गरज नाहीये. गरज आहे. मोहन, तुमच्याशी लग्न करताना माझ्या डोळ्यासमोर तुमची जी इमेज होती ती फार ढासळली आता. तुला नक्की म्हणायचंय काय सीमा? मी आत्ता तरी काही सांगण्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्ही जा इथून. का म्हणजे? काल आपलं लग्न झालंय, आज आपण लग्नाचे नवरा बायको आहोत आणि तुम्हाला जायला सांगतेस? सोडा, सोडा म्हणते ना. सोडा आधी.
अगं आणि तुला काहीही अनुभव नसताना तू नोकरी करायचं म्हणतेस आणि कोणतंही काम आपण पहिल्यांदाच करतो, त्यानंतरच अनुभव मिळतो ना. स्वकर्तृत्वावर काही करून दाखवण्याची धमक नाही. मी जॉब दिला म्हणून हातातोंडाचा मेळ तरी बसू शकला. नम्रता, तू परांजपेंना कळवून टाक. त्यांचं ते स्थळ आहे ना, ते आपल्या माधुरीसाठी आम्हाला पसंत आहे म्हणून सांग. कुणाचा नंबर आहे सांगाल का प्लीज? हा राहुल दादाचा, म्हणजे राहुल देशपांड्यांचा नंबर आहे. सीमा, आज आपण हनीमूनला जातोय. हनीमून सोडा, मी माझ्या अंगाला स्पर्श देखील करून देणार नाहीये तुम्हाला. दादाच्या मनात तुझ्याविषयी जो हळवा कप्पा आहे ना, त्यावरून मला असं वाटतं की तूच दादाला बोलतं करू शकतेस. कालवयाची पहाट